नमस्कार. मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली. भारतीय जनता पक्षाच्या रावेरच्या खासदार आणि एकनाथ खडसेंच्या स्नुषा यांनी नाथाभाऊंना भाजपमध्ये यावं अशी इच्छा बोलून दाखवली. एकनाथ खडसेंनी भाजपचा त्याग करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यापासून त्यांची जी अपेक्षा होती ती काही पूर्ण होऊ शकली नाही. महाविकास आघाडी सरकार असताना विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा भरायच्या होत्या. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकनाथ खडसेंचं नाव होतं, परंतु राज्यपालांनी काही कारणांमुळे त्या जागा भरल्या नाहीत. जर नाथाभाऊ विधान परिषदेचे आमदार झाले असते तर त्यांना मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती. पक्ष संघटनेतही त्यांना स्थान मिळालं नाही. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटातर्फे उमेदवारी जाहीर झाली. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगलाय. अजित पवारांनी वेगळी चूल मांडलीय. पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळाले. पक्ष दुभंगला असताना शरद पवार गटाची तुतारी कितपत वाजेल अशी शंका नाथाभाऊंच्या मनात आहे का? म्हणूनच रक्षा खडसेंच्या वक्तव्यातून एकनाथ खडसेच आपली इच्छा व्यक्त करत आहेत का असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांकडून विचारला जातो. एकनाथ खडसे 40 वर्ष भाजपमध्ये होते. शेटजी आणि भटजींचा पक्ष म्हणून भाजपला हिणवलं जात होतं. त्यावेळी एकनाथ खडसेंनी तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवण्याचं काम केलं. ओबीसी समाजालाही भाजपची विचारधारा स्वीकारण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. 2014 मध्ये भाजप सरकार स्थापन करणार असं दिसू लागल्यावर आपली मुख्यमंत्री पदावर निवड होईल असं त्यांना वाटलं होतं. परंतु अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून ते पक्षात नाराज होते. त्यांच्याकडे 10-12 खात्यांचा कारभार होता. मंत्रिमंडळात त्यांना 2 नंबरचे स्थान होतं, तरीही त्यांची नाराजी लपून राहिली नव्हती. भोसरीमधील भूखंडाचा गैरव्यवहार उघडकीस आला तेव्हा त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे त्यांचा देवेंद्र फडणवीसांवर राग होता आणि ते तो बोलूनही दाखवत होते. परंतु देवेंद्र फडणवीसांनी कधीही त्यांना उत्तर दिलं नाही आणि त्यांच्यावर टीकाही केली नाही. कारण काहीही असो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं मन रमलं नाही. ज्या पक्षाने आपल्याला आमदार, विरोधी पक्षनेता, मंत्रीपद दिली त्या पक्षात पुन्हा जावं असं नाथाभाऊंच्या मनात येऊ लागलंय का असा प्रश्न आता भाजपचे कार्यकर्ते करू लागले.